सातारा पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले। अमेरिकन नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लाखो रुपये उकळले। साताऱ्यातील कोरेगावात बनावट कॉल सेंटर उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यातून 5 जणांना अटक केली आहे। 35 लाखांची रोख रक्कम, मोबाईल, लॅपटॉप जप्त केले। अमेरिकन नागरिकांना डिजिटल अटक दाखवून भीती निर्माण करत त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा हा प्रकार असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। या प्रकरणात तब्बल 21 युवक युवती आणि 4 महिलांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे। फेब्रुवारी महिन्यापासून हे बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचा संशय सागर सूर्यवंशी हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांना प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान पोलिसांनी छापा टाकताच पुरावे नष्ट करण्यासाठी डेटा डिलीट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची ही माहिती समोर आली। यामध्ये 35 लाख रोख रकमेशिवाय मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं। कोरेगाव या ठिकाणी एका फेक कॉल सेंटरचा भांडाफोड केलेला आहे। 21 तरुण आरोपी त्या ठिकाणी सापडलेले आहेत, जे प्राथमिक दृष्ट्या असं दिसतंय की अमेरिकन नागरिकांची फसवणूक आणि खंडणी उकळणे अशा प्रकारांमध्ये तिथं इन्व्हॉल्ड असल्याचे दिसले। या 21 जणांना ताब्यात घेण्यात आलं, त्यांच्याकडून चौकशी करण्यात आली। 5 आरोपींना त्यापैकी अटक करण्यात आलेली आहे। माननीय न्यायालयाकडे पोलीस कस्टडियल रिमांडसाठी आपण आता विनंती करत आहोत। यामध्ये जवळपास 35 लाखापेक्षा जास्तचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।